नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय हिंदी जे प्रश्नपत्रिका स्वरूप आहे तो आपण पाहणार आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आठवणीने आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर आपण हिंदी प्रश्नपत्रिका स्वरूप आहे तो आपण पाहून घेऊया। तर कुठल्या विभाग किती मार्काचा आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत। तर विभाग 1 गद्य विभाग 20 अंकासाठी असेल, 20 मार्कासाठी असेल। कृती 1 अ प्रश्न आहेत, निम्नलिखित पट्टीत गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। तर आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे, तर तो 8 मार्कासाठी, त्याच्यावर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत। संजाल पूर्ण कीजिए 2 मार्कासाठी प्रश्न असेल तो। त्यानंतर आकृती पूर्ण कीजिए 2 मार्कासाठी आहे। 4 विचारण्यात आलेले आहेत, त्याच्यातले आपल्याला 4 लिहायचे आहेत, म्हणजेच अर्धा मार्क असेल प्रत्येकाला। तिसरा प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों के अनुसार समानार्थी शब्द लिखिए। समानार्थी शब्द दिलेले आहेत 2, तर तो 1 मार्कासाठी असेल, म्हणजेच अर्धा मार्क। ख प्रश्न आहेत, निम्नलिखित कुंदन शब्द के मूल्य शब्द लिखिए। 1 मार्कासाठी असेल। चौथा प्रश्न आहे, आँख देखने का माध्यम है, देखने वाला मन है, इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए। 2 मार्कासाठी प्रश्न दिलेले आहे। त्यानंतर आपण कृती 1 आ पाहूया। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। 8 मार्कासाठी प्रश्न दिलेले आहेत, तर आपण तो पाहूया। कुठल्या 8 मार्कासाठी प्रश्न दिलेले आहेत ते आपण पुढे पाहूया। तर प्रवाह तालिका पूर्ण कीजिए 2 गुणासाठी प्रश्न आहेत। आश्रम के नियम, तर आपल्याला 4 दिलेले आहेत, तर आपल्याला 4 लिहायचे आहेत, 1 2 3 4, प्रत्येकी अर्धा मार्क असेल। आकृती पूर्ण कीजिए, तर 2 गुणासाठी आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे क निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए। पुन्हा समानार्थी शब्द आपल्याला आलेले आहेत, 1 गुणासाठी असेल। निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए, 1 मार्कासाठी असेल। त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे, आश्रम की आवश्यकता इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। म्हणजे आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे आश्रम की आवश्यकता या विषयावर 2 मार्कासाठी प्रश्न दिलेला आहे। त्यानंतर कृती 1 ई प्रश्न पाहूया। निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। 4 गुणासाठी प्रश्न आहे। तर प्रश्न 1 पाहूया। परिच्छेद पढ़कर रिक्त स्थान में उचित शब्द लिखिए। तर आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला जो आपल्याला परिच्छेद दिलेले आहेत त्यामधून आपल्याला पाहून लिहायचं आहे। पहिला दुसरा प्रश्न दिलेला आहे, म्हणजे प्रत्येकी अर्धा मार्क असेल। त्यानंतर जोड मिलाई म्हणजे जोड्या लावा दिलेल्या आहेत, 1 मार्कासाठी असेल। त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्याच्यातला पढ़ाई में रुचि का महत्व या विषयावर 25 ते 30 शब्दामध्ये आपल्याला टिप्पणी लिहायची आहे, 2 मार्कासाठी असेल। तर अशा प्रकारे विभाग 1 आपण पाहिलेला आहे, 20 मार्कासाठी होता, तर तो खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर विभाग 2 आपण पद्य विभाग पाहूया। 12 मार्कासाठी आहे आपला प्रश्न हा, म्हणजेच 12 मार्कासाठी आपल्याला विभाग 2 मधून जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया। कृती 2 अ पाहूया। निम्नलिखित पट्टीस गद्यांश पढ़कर, दुसरा प्रश्न पाहूया। कृती 2 अ, निम्नलिखित पठित पदांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। 6 मार्कासाठी असेल। तर त्याच्यात आहे आकृती पूर्ण करा, तर आपल्याला दिलेले आहेत भारतीय संस्कृती की 2 विशेषताएं, आपल्याला 2 विशेषता लिहायचे आहेत, अर्धा मार्क असेल। त्यानंतर आकृती पूर्ण करा 1 मार्कासाठी असेल। त्यानंतर आपल्याला दिलेले आहेत दुसरा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए। पुन्हा समानार्थी शब्द दिलेले आहेत 1 मार्कासाठी। निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए, इथे सुद्धा विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत, विलोम शब्द 1 मार्कासाठी। पदांश के अंतिम 4 पंक्तियों का भावार्थ 25 से 30 शब्दों में लिखिए। तर पदांश, तर आपल्याला पदांश दिलेला आहे, तर अंतिम म्हणजे जे पाठीमागे 4 ओळी आहे त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे, भावार्थ लिहायचा आहे 25 ते 30 ओळीमध्ये। त्यानंतर कृती 2 आ पाहूया। निम्नलिखित पठित पदांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। 6 मार्कासाठी प्रश्न आहेत। तर आकृती पूर्ण करा आपल्याला दिलेल्या आहेत, आपल्याला पाहून लिहायचं आहे पॅराग्राफ मधून। त्यानंतर उत्तर लिखिए, इनकी तुलना की गई है इनमें, 2 प्रश्न दिलेले आहेत, 1 मार्कासाठी प्रश्न आहेत।
दुसरा प्रश्न पाहूया, निम्नलिखित शब्द के पर्यायवाची शब्द लिखे. हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. 4 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. दादूर, दुनी, मारुत आणि शशे अशा प्रकारे आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहूया. तर आपण निम्नलिखित पंक्तियों का भावार्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. आपल्याला याचा जो आपल्याला एक पंक्ती दिलेली आहे म्हणजे 4 ओळीची, त्याचा आपल्याला भावार्थ लिहायचा आहे 25 ते 30 शब्दांमध्ये. 2 गुणासाठी प्रश्न असेल. त्यानंतर विभाग 3 मध्ये पाहूया आपण. पूरक पठण 8 मार्कासाठी असेल. पहिला दिलेला आहे, निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. 4 गुणासाठी प्रश्न आहेत ते आपण पाहूया. आकृती पूर्ण करा 2 गुणासाठी आहे आणि भ्रष्टाचार एक कलंक इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखे. म्हणजे भ्रष्टाचारवर आपल्याला या विषयावर 25 ते 30 ओळीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे तो. कृती 3 आ पाहूया. निम्नलिखित पठित पदांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. 4 गुणासाठी असेल. त्याच्यातला आपण पाहूया. आकृती पूर्ण करा आपल्याला 2 गुणासाठी आहे. याला 1 मार्क आणि याला 1 मार्क म्हणजे अर्धा मार्कसाठी विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्त्री पुरुष समानता के बारे में अपने विचार पर 25 से 30 शब्दों में लिखे. सर स्त्री आणि पुरुष समानता याच्यावर आपल्याला 25 ते 30 शब्दामध्ये विचार स्पष्ट करायचे आहेत. 2 मार्कासाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न. त्यानंतर विभाग 4 पाहूया. भाषा अध्ययन व्याकरणवर विचारण्यात आलेले प्रश्न 14 मार्कासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर कृती 4 मध्ये पाहूया आपण. निम्नलिखित वाक्यों में अधोरेखांकित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखे. आपल्याला रेषा ओढलेल्या आहेत ते म्हणजे शब्दभेद आपल्याला ओळखून लिहायचा आहे. 1 मार्कासाठी असेल. त्यानंतर निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए. बी आणि उदर 1 मार्कासाठी असेल. म्हणजेच आपल्याला 2 पैकी 1 लिहायचं आहे. कृती पूर्ण कीजिए. कृती दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायचं आहे. 1 मार्कासाठी असेल. त्यानंतर 4था प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का सहायक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए. 1 मार्कासाठी असेल. त्यानंतर 5वा प्रश्न पाहूया शेवटचा. निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप. त्यानंतर आपल्याला दिलेला 6वा प्रश्न, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखिए. आपल्याला मुहावरे 2 दिलेले आहेत त्याच्यातलं 1 आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे 1 मार्कासाठी असेल. तर अशा प्रकारे आपण जी हिंदी प्रश्नपत्रिका स्वरूप ती आपण पाहिलेली आहे. तर याची जी उत्तर आहे ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आय होप की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.